कधीच न झोपणारं शहर, पण याच मुंबईत घडली अशी एक घटना ज्याने संपूर्ण शहर हादरून गेलं। एका कुटुंबातील 4 जणांचा अचानक मृत्यू आणि त्यामागे संशय व्यक्त झाला एका साध्या कलिंगडावर। हो, बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाली अशी चर्चा सोशल मीडियापासून ते न्यूज चॅनल पर्यंत सुरू झाल्या। लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। इतकंच नाही तर मुंबईच्या बाजारातून कलिंगड अक्षरशः गायब झालं। पण ही फक्त अफवा होती का, की यामागे होतं एखादं मोठं रहस्य? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी श्रुती, आपण पाहताय नवराष्ट्र। मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि तपास जसजसा पुढे गेला तसतसे धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले। मृत व्यक्तींपैकी एक होता अब्दुल्ला डोकाडिया आणि त्याचा संबंध जोडला गेला एका मेकअप आर्टिस्ट महिलेशी आणि एका बिल्डर सोबतच्या वादाशी। ही महिला होती हमीदा शेख, तर तिचा पती आफताब। दोघांची ओळख ही फेसबुकवरून झाली। हमीदा अमेरिकेत राहत होती, तर आफताब मुंबईत बिल्डर म्हणून काम करत होता। विशेष म्हणजे आफताब आधीपासूनच विवाहित होता, मात्र त्याने घटस्फोट घेऊन हमीदाशी लग्न केलं। लग्नाआधीच आफताबने व्यवसायासाठी हमीदाकडे 50 लाखांची मागणी केली होती। हमीदाने त्याला 25 लाख रुपये दिले आणि या व्यवहाराचा एकमेव साक्षीदार होता अब्दुल्ला डोकाडिया, कारण पैसे घेण्यासाठीच आफताबने स्वतः अब्दुल्लाच पाठवलं होतं। यानंतरही लाखो रुपयांचा व्यवहार झाला। सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, पण काही काळानंतर हमीदा आणि आफताबमध्ये वाद सुरू झाले आणि मग 2023 मध्ये हमीदाने पोलिसात तक्रार दाखल केली। तिने आफताबवर गंभीर आरोप केले। फसवणूक, पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ तसंच अनैसर्गिक अत्याचाराचेही आरोप करण्यात आले। पोलिसांनी आफताब विरोधात तक्रार दाखल करत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला। आता इथूनच या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं, कारण हमीदा आणि आफताबमधील आर्थिक व्यवहारांचा आणि त्याच्या वादांचा एकमेव साक्षीदार होता, तो म्हणजे अब्दुल्ला डोकाडिया। मग प्रश्न असा उभा राहतो, अब्दुल्ला आणि त्याच्या कुटुंबाचा मृत्यू खरंच विषारी कलिंगडामुळे झाला होता का, की हा एखादा नियोजित कट होता? मुंबई पोलीस आता या प्रकरणाचा तपास हत्या आणि विषप्रयोगाच्या दिशेने करत आहेत। प्रत्येक नवीन माहिती या प्रकरणाला आणखी गूढ बनवत आहे। या प्रकरणामागचं खरं सत्य काय आहे हे तर आता तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल। पण तोपर्यंत मुंबईतील बिर्याणी आणि कलिंगड प्रकरण लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत राहणार आहेत। अशाच थरारक आणि सत्य घटनांवर आधारित व्हिडिओंसाठी चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।